झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। नमस्कार नमस्कार नमस्कार। मी प्रसाद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्वरयज्ञ पुणे या नावाजलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि आपल्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत मेंदळे म्युझिक कंपनी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। रसिक हो, आपल्या स्पर्धेची अंतिम फेरी ही 2 टप्प्यात सादर होणार आहे। सुरुवातीला डुएट गायला जाईल आणि त्यानंतर सोलो ऍक्ट होणार आहे उद्या। सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व स्पर्धकांसाठी। पुन्हा आलास माझ्या मार्गात आडवा, मांजरी सारखा। काय कुणाला शोधतोयस की विचार करतोयस की यावेळेस सावली कुठे लपून जाणार आहे? तू कितीही प्रयत्न कर, पण सावली कुठून जाते, कुठे लपलीये तुला कळणारच नाही। कसा रे तू कायमच माझ्या वाईटावर टपलेला असतोस? कमाल आहे वैरवी, चोराच्या मनात चांदणा ते म्हणतात ते उगीच नाही। अगं मी जय मी कशाला कोणाला कुरगोडी करू? पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये तू जजेस। माझ्या लेकीच्या मार्गात आडवा आलास ना तर याद राख। नाही तुझ्या लेकीला मी काही करणार नाही, अजिबात काही करणार नाही, प्रॉमिस देतो। आपण सर्वप्रथम आपल्या जजेसला आमंत्रित करूया, जगन्नाथजी सर यांना। जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे जगन्नाथजी सर यांचं। मला बोलवत आहे, हॅलोच। या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स आपण आहोत ना? हो, मग याला जज म्हणून कोणी बोलवलं? ॲक्च्युली मॅनेजमेंटला मी हाच प्रश्न विचारला होता। ते म्हणाले की लास्ट राऊंडला पण हेच जज होते, त्यामुळे ह्या राऊंडला का बोलवलं? सारंग दादा, जगन्नाथजी वाईट नाही आहेत, जजमेंट फेअर देतील ना। तू माणसांना कधीपासून ओळखायला लागलास? ते मी नाही सांगू शकत, पण हम चीटिंग करे ये हो नहीं सकता। बबलू, बस। तर आपण ह्या गायकांना एक चिठ्ठी देणार आहोत, ज्यात त्यांना ऐनवेळेस एक गाणं दिलं जाईल आणि ते त्यांना सादर करायचं आहे। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।